बाबा गेल्यानंतर दादा आणि वहिनी एकदम श्रीमंत झाले होते. त्यामुळे बाबा गेल्यानंतर फक्त आईचे प्रेम मला तिथे जायला भाग पाडत होते. तिथे गेल्यावर मात्र वहिनी फुगून बसत होती. एकदा जेव्हा तिथे गेले तेव्हा आईच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. वहिनी, आई कुठे आहे? लगेच शोधते. कैकदा न सांगताच घराबाहेर जातात, मग शोधत बसा. बेटा, कमीत कमी 2-4 महिन्यात 1-2दा भेटून जात जा. एकाच शहरात राहून सुद्धा खूप महिन्यांनी येतेस. आई, माझी बिलकुल इच्छा नाही की मी गेल्यावर तुझ्या सुनेनी तुझ्यावर माझा राग काढावा. तू आलीस की खूप बरं वाटत राहतं. तुझे वडील होते तेव्हा या घरात सगळ्यांचे येणं जाणं असायचं. आता कोणी साधं ढुंकूनही बघत नाही. नीरूने आपल्या बॅगमधून गपचूप लोणच्याची बाटली काढली आणि आईला दिली. आईची नजर लोणच्यावर पडताच तिच्या डोळ्यात चमक आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. तिने आईचे ओघळणारे अश्रू पुसले आणि थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं की हे अश्रू हिऱ्यात बदललेत. आई, हे काय आहेत? हे तर हिरे आहेत. काय, तू खरंच सांगतेस? मला तर डोळ्यांनी कमी दिसतं. आई, तुझी चादर कोण बदलतं? ते तर माझी सूनच करते. माझ्या खोलीत ती कोणालाच येऊ देत नाही. बाहेरून कुलूप लावलेलं असतं. आई, हे कुलूप कधीपासून लागतं? जेव्हापासून या डोळ्यांना दिसायचं बंद झालंय. आई, यावेळी तू माझ्यासोबत चल. तुझ्या दादाला विचार, ही लोक मला कुठेच जाऊ देणार नाहीत. थोडा आवाज ऐकून बाहेर जाऊन बघितलं तर बाहेर नीलम वहिनी चहा घेऊन उभ्या होत्या. मला तर वाटतंय की ही आईला आपल्यासोबत घेऊन जायला आली आहे. जर आई निघून गेली तर तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंचे रहस्य सगळ्यांनाच कळेल. दुसऱ्या दिवशी आईचा नाश्ता तिच्या खोलीत पोहोचवण्यात आला. आई, तुम्ही पण चला, आमच्यासोबत नाश्ता करा. तिने त्यांची प्लेट आणून त्यांच्या टेबलवर ठेवली. नाही बेटा, मी तिथे नाही खात. मला माझा नाश्ता जमिनीवरच दे. सांडला तर टेबल घाण होईल. घरात एवढे नोकर चाकर आहेत आणि तू फक्त एवढ्या करण्यासाठी खाली बसून जेवतेस की टेबल घाण होईल. चल, मी पण जमिनीवर बसून खाणार. तिने आईसोबत आपली प्लेटही ठेवली. दादा तयार होऊन आला आणि तो म्हणाला, नीरू, तू जमिनीवर का बसली आहेस? सहजच आईसोबत जमिनीवर बसले. तुम्ही जेव्हा दादा, मी काही महिन्यांसाठी आईला माझ्यासोबत घेऊन जाऊ इच्छिते. माझी मुले सुद्धा आजीच्या हातचे लोणचे लाडू खातील. आईच्या हातचे लोणचं किती प्रसिद्ध होतं. आसपासचे सगळे आईच्या हातचे लोणचं बनवून घेत असतात. काही दिवसांसाठी कशाला? कायमचे घेऊन जा. तुझी पण तर आई आहे. काय बोलताय तुम्ही? आई आता कुठेच जाणार नाहीत. ज्याला भेटायचं आहे तो इथेच येऊन भेटेल. ठीक आहे, मग मीच थांबते. तिच्या लक्षात आलं होतं की आई दुसरीकडे गेली तर यांना हिरे कसे मिळणार. आईसोबत तिच्या खोलीत येऊन रडताना, आई, तू काहीच का बोलत नाहीस? मुली, जे 2 वेळचं जेवण मिळतं ते पण बंद होऊन जाईल. तुझ्या पेन्शनचे पैसे कोणाकडे असतात? मागून नीलम येऊन सांगते, ताई, पेन्शनपेक्षा जास्त आईच्या औषधावर खर्च होतो. पोट एवढे हलकं आहे की काहीच पचत नाही. एवढं चोचले की स्वयंपाक घरातून मुलांकडून मागवून खातात. नीलम निघून गेली. आई, तुला काय खायचं ते सांग, मी बनवून आणते. राहू दे मुली, कशाला भांडण काढतेस? तू तर निघून जाशील. मला तर यांच्याच सोबत राहायचंय. नाही आई, तू सांग ना हवं ते, मी बाजारातून घेऊन येईन. ठीक आहे, जा आणि माझ्यासाठी कचोरी आणि जिलेबी घेऊन ये. सोबत चटणी पण घेऊन ये. नीलू बाहेर गेली. गाडीत बसून बाजारात गेली आणि आपल्या आईसाठी कचोरी आणि जिलेबी घेऊन आली. आईला आपल्या हातांनी भरवत होती आणि डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आईच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून तिला मनाला शांती मिळाली. नीरू बेटा, अधूनमधून येत जा. खरं सांगू तर आता जगण्याची इच्छाच राहिली नाहीये. नीरूने आईचा बेड स्वच्छ केला. नीरूने आईच्या डोक्याला तेल लावून केस विंचरले. मग खूप वेळ गप्पा मारत राहिली. आई, मी वहिनीला सांगते की एक कामवाली ठेव. तुझे कपडे तर धुवून देईल. तेवढ्यात नीलमचा कर्णकर्कश आवाज आला. दीदी, तुम्हाला काय वाटतंय? आत्ता मनात आणलं तर कामवाल्यांची इथून तिथपर्यंत लाईन लावेन. पण आईचे कपडे तर जवळपास दररोजच घाण होतात. नीरू शांतपणे ऐकत होती.
आणि समजून गेली की कामवाली हिऱ्यांचे रहस्य जाणून घेईल, त्यामुळे ठेवत नाही. काही बोलू नाही शकली. आई तिथून निघून जाऊ लागली. ती बाथरूमला गेली. तिच्या खोलीतल्या इंडियन टॉयलेट मध्ये गेली. आई, त्या बाथरूम मध्ये का जात नाहीस? एवढा हट्ट करून दुसरं बाथरूम बनवून घेतलं होतंस की म्हातारपणी आराम मिळेल. ताई, तुम्ही तर 4 दिवसांसाठी आलात. तुम्ही इथे राहिलात तर कळेल. आई पूर्ण बाथरूम खराब करतात, त्यामुळे तेच बाथरूम त्यांचं आहे. जाऊ द्या त्यांना तिथे. वहिनी, पण ते बाथरूम तर त्यांच्यासाठी तेच योग्य आहे. तेवढ्यात आई आली. नीलू खूप बेचैन झाली होती. तिला कळत नव्हते काय करावे. संध्याकाळी जसा तिचा भाऊ आला, दादा तू तर आईचा आपला मुलगा आहेस ना, तुला यायला उशीर होत होता तर आई जेवत नव्हती. बाबांच्या बोलण्यावर नाराज होत होती. कधीतरी आईची काळजी घे. तुला काय वाटतं, आम्ही आईची काळजी घेत नाही? तिला औषधं देत नाही. आईचे डोके बिघडले आहे. कोणी तिच्यासाठी काहीही केले, किती जरी केले तरी ती तक्रारच करत असते. ते तर मी पण बघतेच आहे. ठीक आहे, मी उद्या जाते. आईची तब्येत बिघडली तर मला कळवत जा. दादा त्याच्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी नीरू परत निघून गेली. एका महिन्यानी एक बातमी आली की आई दवाखान्यात आहे. ती ताबडतोब दवाखान्यात निघून गेली. आई अंथरुणाला खिळली होती. आई, डोळे उघड, मी आले. बघ, तुझी मुलगी नीरू आली आहे. आई उठ ना. एकदा तिने पापण्या मिचकावल्या आणि डोळे उघडले. डोळ्यातून अश्रू येत होते. नीरूने अश्रू पुसलेत. हिरे उचलून ठेवलेत. आई, काय त्रास आहे? आईने पोटावरून हात फिरवत म्हणाली, मला भूक लागली आहे, काहीतरी खाऊ घाल. नीरूने जसं तिच्या तोंडात आपल्यासोबत आणलेला रोटीचा पहिला घास भरवला, आईचे डोळे हळूहळू मिटू लागले आणि ती चिरनिद्रेत विलीन झाली. डॉक्टर, नर्स, बघा ना, आई काहीच बोलत नाहीये. डॉक्टरने येऊन तिच्या आईचा चेहरा झाकला. नीरू चुपचाप अश्रू ढाळत राहिली. त्या दिवशी त्यांचे 13वे होते. घरात सगळीकडे नवीन पदार्थांचा सुगंध दरवळत होता. नीरूच्या डोळ्यातून सतत अश्रू ढळत होते. हे सगळे पदार्थ दुसरे लोक खाऊन जातील, परंतु माझी आई तर उपाशीच गेली. त्यांच्या डोळ्यातून येणाऱ्या हिऱ्यांवर हा थाट आहे. ही बिचारी खाण्यासाठी व्याकुळ होत राहिली. तिने फक्त एक तुकडा उचलला आणि तोंडात टाकला आणि उठून आपल्या घरी गेली, परत कधी न येण्यासाठी. आता आईच्या ममतेची सावलीच राहिली नाही, ज्यात तिने आयुष्याचं काही वर्ष काढली होती. आजपासून 40 वर्षापूर्वी बरखा राणी 5 वर्षांची होती. बरखा, म्हण माझ्यासोबत, बे एके बे, बे दुने 4. बे एकम बे, बे दुनी 4. बे त्रिक 6, बे चोक 8. बे त्रिक 6, बे चोक 8. बे पंचे 10, बे सख 12. बे पंचे 10. बस बस, पुरेसं आहे. काय नेहमी पाढे शिकवत असता? तुला नाही कळणार ते. बरखा, तू म्हण पाढे. बे पंचे 10, बे सख 12. अरे बस बस, खूप झालं लिहिणं वाचणं. आणि करणार पण काय हे लिहून वाचून? शेवटी हिला तर चूलच तर सांभाळायची आहे. चल बाळा, तुला चपाती बनवायला शिकवते. पण आई, मला शिकायचे नाही म्हटलं ना. चल आता. अगं आता राहू दे ना तिला. तुम्ही तर गप्पच राहा. ही ज्या घरात जाईल तर कोणी पाहणे नाही विचारणार, तर हे विचारतील की तिला जेवण बनवायला येतं की नाही. बरखा राणीचे बाबा काहीच करू शकले नाही आणि तिच्या आईने जेवण कसं बनवायचं ते शिकवलं. जेवण बनवता बनवता बरखा राणी मोठी झाली. तिचं लग्न झालं आणि ती आता देखील जेवणच बनवते. ती नेहमी हेच विचारायची की कदापि ती पण शिकली असती. माझ्या आईने तर मला शिकवलं नाही, पण मी माझ्या मुलांना नक्कीच शिकवीन. काही वर्षानंतर बरखा राणीला एक मुलगा झाला आणि आता बरखा राणी खूप आनंदी होती.
आणि हाच आता माझ्या शिकण्याचं स्वप्न पूर्ण करेल. हा शिकून मोठा ऑफिसर बनेल. बरखा राणीने आपल्या मुलाला अभ्यासासाठी खूप पुस्तकं आणली. ती नेहमी त्याला अभ्यासासाठी बसवायची. पण तिचा मुलगा विनोदला तर अभ्यासामध्ये जराही इंटरेस्ट नव्हता. त्याचं सगळं लक्ष खेळण्यामध्येच असायचं. काळाप्रमाणे विनोद आता मोठा झाला आणि आता तो 20 वर्षाचा झाला होता. त्याला तर शेती करायची आवड होती. बरखा राणीचं स्वप्न तर स्वप्नच राहिलं. परंतु काही दिवसानंतर बरखा राणी विनोदच्या लग्नासाठी मुलगी पाहायला गेली. त्या मुलीचं नाव नंदिनी होतं आणि ती सुंदर, सुशील आणि शिकलेली होती. मुली, तू शिकलेली आहेस. पुढे काय करायचं आहे तुला आयुष्यात? मला अजून शिकून कलेक्टर व्हायचं आहे. बस हीच गोष्ट बरखा राणीला आवडली. विनोद आणि नंदिनीचं लग्न लावून देऊन बरखा राणी तिला आपल्या घरी घेऊन आली. पुन्हा एकदा मग बरखा राणीच्या स्वप्नांनी उंच उडी घ्यायला सुरुवात केली. मुली, तू तुझा अभ्यास व्यवस्थित कर. सगळ्या घरचं काम मी करेन. परंतु तू आपल्या अभ्यासावर लक्ष दे. आपल्या सासूच्या समर्थनाने नंदिनीने आपला अभ्यास पुढे चालू ठेवला. ती नेहमी पुस्तकं घेऊन वाचत बसायची आणि बरखा राणी सगळ्या घरचं काम सांभाळायची. एके दिवशी बरखा राणीच्या घरी तिची मोठी जाऊ आली. बरखा, अरे ए बरखा. नमस्कार करते मोठ्या सासूबाई. आयुष्यमान भव. बरखा राणी आणि तिची मोठी जाऊ आपसात गप्पा मारत बसल्या होत्या. सुनबाई, एक काम कर. आमच्या दोघींसाठी एक थंडगार लस्सी बनव. खूप गरम होत आहे. आताच आणते. तू थांब सुनबाई, मी घेऊन येते. आणि तसही ताईंनी कित्येक वर्षांपासून माझ्या हातची लस्सी नाही प्याली. बरखा राणी लस्सी बनवायला स्वयंपाकघरात निघून गेली आणि नंदिनी पुन्हा आपली पुस्तकं घेऊन बसली. हे सगळं पाहून बरखा राणीची मोठी जाऊ आश्चर्यचकित झाली. बरखा राणी लस्सीचे 2 ग्लास घेऊन आली. हे घ्या ताई. हे चांगलं नाहीये. का? लस्सीमध्ये काही गडबड? मी लस्सीचं नाही तर तुझ्या सुनेबद्दल बोलत आहे. ती इकडे मजेमध्ये बसली आहे आणि तू सगळ्या घरचं काम करते आहेस. एकदा का जर हिला अशी सवय झाली तर समजून जा, ही तुझी कधीच सेवा करणार नाही. नाही ताई, असं काहीच होणार नाहीये. आणि ती बिचारी आराम कुठे करतेय? ती तर अभ्यास करतेय. मला तर हेच काही समजत नाहीये की तू आपल्या सुनेला का शिकवत आहेस. मी ते नाही शिकू शकले तर कमीत कमी माझी सून तर शिकेल. मोठ्या जावेने बरखा राणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु बरखा राणीने तिचं म्हणणं ऐकलंच नाही. एके दिवशीची गोष्ट आहे. बरखा राणीचा मुलगा तिच्याशी बोलायला आला. आई, हे नंदिनीचा अभ्यास करणं गरजेचं आहे का? का? काय झालं? काही नाही, गावातले सगळेजण मलाच बोलतात की माझी बायको अभ्यास करते आणि माझी आई दिवसभर सगळी कामच करत असते. तू लोकांच्या सांगण्याला ऐकू नकोस. बरं हे सांग की मी तुला कधी शेती करताना अडवलं आहे? नाही. कारण की ते तुला पसंत आहे आणि नंदिनीला शिकणं पसंत आहे. मी तिला कसं अडवू शकते? हे तर तुला माहितच आहे की मलाही शिकायची इच्छा होती, परंतु शिकू शकले नाही. तू पण तर नाही शिकू शकलास. कमीत कमी तिला तरी शिकू दे. ठीक आहे आई. बरखा राणीने आपल्या मुलाला पण समजावून सांगितलं
नंदिनीने IAS ची परीक्षा दिली आणि पास होऊन ती त्या जिल्ह्याची कलेक्टर बनली. जेव्हा कलेक्टर बनल्यानंतर नंदिनी बरखा राणीचा आशीर्वाद घेण्यासाठी आली तेव्हा बरखा राणीचे डोळे ओलावले. आई, हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे झालंय. बरखा राणीने आपल्या सुनेच्या कपाळाचे चुंबन घेतले. आता जेव्हा बरखा राणी गावामध्ये फिरायची तेव्हा तिला गर्व असायचा की तिची सून कलेक्टर आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे एका सासूने आपल्या सुनेला कलेक्टर बनवलं आणि शेवटी बरखा राणीचं स्वप्न तिची सून नंदिनीने पूर्ण केलं.